शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या पदयात्रेने घोडेगावची बाजारपेठ राष्ट्रवादीमय, जनसागराचा उत्स्फूर्त प्रतिसाद. घोडेगाव आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री कैलासबुवा भीमाजी काळे, सौ मंगलताई हुले आणि त्या प्रचारार्थ घोडेगाव शहरात प्रचाराचा धडाका उडाला आहे. पुणे म्हाडाचे अध्यक्ष व लोकप्रिय नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी घोडेगाव बाजारपेठेत भव्य पदयात्रा काढण्यात आली. व्यापाऱ्यांनी केले शिवाजीदादांचं स्वागत. दुपारी 1 वाजल्यापासून सुरू झालेल्या या पदयात्रेत शिवाजीदादांनी बाजारपेठेतील प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. आपल्या हक्काची माणसे निवडून द्यायची आहेत, असे आवाहन शिवाजीदादांनी यावेळी केले. कैलासबुवा काळे यांच्यासाठी कार्यकर्त्यांचा जोर. पंचायत समिती घोडेगाव गणामधून कैलासबुवा काळे यांना मिळणारा जनपाठिंबा या पदयात्रेतून स्पष्टपणे दिसून आला. कैलासबुवा या नावाने परिचित असलेल्या उमेदवाराच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण बाजारपेठ परिसर राष्ट्रवादीमय झाला होता. पदयात्रेदरम्यान बोलताना शिवाजीदादा आढळराव पाटील म्हणाले की आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. पेठ, घोडेगाव आणि आंबेगाव तालुक्यातला हा भाग कायमच मतदानाच्या दृष्टीनं अतिशय उत्साही आणि विकासाच्या कामाला मतं देणारा हा मतदारसंघ आहे. गेले 2-3 टर्म मी या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना ज्या वेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्या भागातल्या जनतेनं माझ्या बाजूनं कौल दिलेला आहे, माझ्या उमेदवारांच्या बाजूने कौल दिलेला आहे. यापूर्वी कैलासबुवा जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांनी केलेली कामगिरी, त्यांनी या घोडेगाव गटापुरतं नव्हे तर तालुक्यातून येणाऱ्या सगळ्या जनतेची सरकारी कामं मार्गी लावण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे. तशाच नारोळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ मंगल हुले यांचं माहेर आमच्या लांडेवाडीचं जे आढळरावांचं, त्या सरपंच म्हणून त्या गावामध्ये अतिशय चांगली विकासाची कामं केली. सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन बरोबर पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आज आपण पाहतोय